भारतामध्ये जर सोशल मीडिया बॅन झालं तर आपल्याला खूप जास्त त्रास होईल। काही प्रमाणात इंस्टाग्राम चांगलं पण आहे आणि काही प्रमाणात वाईट पण आहे, पण ते लोक काहीच नाही करू शकणार कारण जे ॲप आता चालू आहे त्याच्यामुळे त्यांना इन्फॉर्मेशन भेटत आहे। त्यांचे स्टेटस वगैरे टाकणं, स्टोरीज टाकणं, हे सगळं म्हटलं तर हे फक्त लोकांना शो करण्यासाठी आहे की बघा मी बंदीसाठी अगर करायला गेलं तर इंस्टाग्राम करणार। नमस्कार, मी अनिकेत देशमुखमध्ये आपले स्वागत करतो। गेले 2-3 दिवस झाले आपण बघितलं असणार की नेपाळमध्ये कशा प्रकारे तरुणांनी उद्रेक केलेला आहे। याच्या मागील एक कारण म्हणजे नेपाळमध्ये जवळपास 27 सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घालण्यात आलेली होती। याचाच विरोध म्हणून तरुण पिढी ही रस्त्यावर उतरली आणि त्यांनी काय केले हे आपण सर्वांनी बघितलेच आहे। किंबहुना जर अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जर आली तर याचा तरुणाई कसा विरोध करेल हे जाणून घेण्यासाठी आपण काही तरुण मंडळीसोबत चर्चा करूया आणि जाणून घेऊया त्यांच्याकडे त्यांच्या प्रतिक्रिया। मला सांगा तुमचे नाव? गौरी शिंदे। मला सांगा, जर भारतामध्ये सोशल मीडिया बॅन झालं, भारतामध्ये जर सोशल मीडिया बॅन झालं तर आपल्याला खूप जास्त त्रास होईल कारण सोशल मीडिया आपल्या दैनंदिन दिवसाचा एक भाग झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला भरपूर गोष्टीची माहिती मिळते। आणि जर आताच्या परिस्थितीमध्ये सोशल मीडिया नसला तर खूप जास्त त्रास होईल। म्हणजे वेळ आपला खूप म्हणजे आपण कसं घालवायचो सोशल मीडियावर, आता ते असणार नाही। आपल्याला दैनंदिन दिवसाची माहिती सुद्धा मिळणार नाही। सोशल मीडिया जेवढे महत्वाचे आहे तेवढी हानिकारक सुद्धा आहे। तर एका याच्याने ते बरंही आहे की ते बंद केलेलं आहे, पण ते पूर्णपणे बंद नाही झालेलं पाहिजे मला असं वाटतं। मला सांगा, तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत किती वर्षापासून? 3 वर्षापासून। जेव्हा कोविड वगैरे लागला तेव्हापासूनच इंस्टावर खूप जास्त व्हायरल झाला। तेव्हापासून सगळेजण घरी बसले होते तर फोन होता म्हणून फोन वगैरे सगळं चालत होतं तेव्हापासून। मला एक सांगा, तुम्ही सकाळी उठता तेव्हापासून सगळ्यात पहिले तुमचं दिनचर्या काय असतो? सगळ्यात पहिले तर फोनच येतो हातात। म्हणजे मेन म्हणजे मला उत्तर माझं पहिलं इथंच भेटलं। ही सवय का लागली तुम्हाला? ही सवय यामुळे लागली की कारण काही न्यूज वगैरे चॅनल आपण जेव्हा टीव्ही मध्ये बघत नाही तेवढे आपण मोबाईल मध्ये बघतो। तर सकाळी पहिल्या उठल्याबरोबर फोन हातात येतो आणि सगळ्यात पहिला ऍप म्हणजे इंस्टाग्राम किंवा असो यूट्यूब असो हे सगळ्यात पहिले ओपन होते। लाईक जे सोशल मीडिया वगैरे आहे तेच हे आपल्या महाराष्ट्रात बंद झालं तर याचं खूप मोठं जेनझी वरती खूप मोठं हे होणार की लाईक ते लोक काहीच नाही करू शकणार कारण जे ऍप आता चालू आहे त्याच्यामुळे त्यांना इन्फॉर्मेशन भेटत आहे। त्यांचं खूप प्रोटेस्ट जे चालू आहे नेपाळमध्ये ते फ्रॉम अ जेनझी जनरेशन इट्स गुड, बट ते एवढं नाही केलं पाहिजे की कोणाला हार्म झालं पाहिजे। नेपाळमध्ये जे काही घडलं त्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना आहे? कल्पना नाही, पण थोडी माहिती मिळालेली आहे आजूबाजूने। मला तेवढं काही माहिती नाही त्याबद्दल, बट इन्फॉर्मेशन आहे की असं झालेलं आहे। सोशल मीडिया ऍप जर बंद करायची वेळ आली आणि याच्यावर जर सरकारी मतदान घेतले तर तुम्ही कुठला ऍप प्रिफर कराल बंदीसाठी? बंदीसाठी अगर करायला गेलं तर इंस्टाग्राम, कारण आजकाल इंस्टाग्राममध्ये खूप काही वस्तू येऊन राहिल्या आहेत। पण इंस्टाग्रामच्याच गोष्टी युट्यूबवर सुद्धा आहेत। हो, पण युट्यूब एक त्यांची गाईडलाईन राहते ज्याच्यात कोणते कॉन्टेंट तुम्ही नाही शो करू शकतात। पण इंस्टाग्रामवरती असं काहीच नाही। नॉन फिल्टर्ड वस्तू खूप सारी येतात त्याच्यात पण खूप सारी गोष्टी अशी आहे जी लहान मुलाला नाही पाहायला गेली पाहिजे, पण ते तरी खूप सारं दाखवतात तिथे। म्हणून एक इंस्टाग्रामला एक ॲडिक्शन पण झालं आहे आजकाल। मला पण ॲडिक्शन होतं एक वेळेस की मी उठतो सीधा इंस्टाग्राम खोलतो, पण ते सवय सोडली मी। 1 हफ्ता लागला मला, त्याच्यात मी सोडली। आता माझी चांगली गोष्ट चालू झाली आहे। उठल्यावरती मी फोन नाही पाहत, आपले कामं करतो। मग 1-2 तासानंतर जेव्हा सगळे कामं झाले तेव्हा मी फोन पाहतो, तेव्हा इंस्टाग्राम वगैरे पाहतो। इंस्टाग्राम फक्त फनसाठी, थोडं मित्रांसोबत बोलणं झालं, एखादा कोणी चांगला व्हिडिओ वाटला, कोणी सिंगरचा वाटलं, कोणती न्यूज आली, कोणी डान्स चांगला वाटला, त्याच्यासाठी पाहतो आम्ही। मला सांगा, तुम्ही आता मला म्हटले की ऍप्स मुळे तुम्हाला माहिती भेटते, पण एक काळ असा पण होता की जेव्हा मोबाईल सुद्धा नव्हता पण तरी लोक अपडेट राहत होते। विज्ञानामध्ये आविष्कार झालेले आहेत, गणितामध्ये आविष्कार झालेले आहेत, बऱ्याचशा गोष्टींमध्ये आविष्कार झालेले आहेत। तर मोबाईल मुळेच का तुम्हाला अपडेट राहता येते असं का वाटते? कारण सगळ्यात पहिली गोष्ट आपण यूज करणारे हे मोबाईल। आजकाल न्यूजपेपर म्हणजे वाचत नाही कोणी, टीव्ही पण खूप कमी बघतात। आपल्या डे टू डे लाईफ मध्ये अगर आपण ट्रॅव्हल करत आलो, कुठे पण आलो, आपल्याजवळ मोबाईल असतो आणि मोबाईल थ्रूच आपण काही माहिती करून घेऊ शकतो। तर न्यूज वगैरे जे काही पण आहे ते सगळं मोबाईल मुळे मिळतात आणि सोशल मीडिया थ्रूच मिळतात। जगामध्ये अनेक वाईट गोष्टींचे व्यसन लोक करतात, त्यामध्ये गेल्या काही काळापासून मोबाईलचं पण नाव आलेलं आहे की मोबाईल सुद्धा एक व्यसन म्हणून माणसासाठी हानिकारक आहे। याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? व्यसन म्हणजे म्हटलं तर कोणती वस्तू कशाप्रमाणे आपल्याला यूज करायची आपल्यावर असते। आता जे इंस्टाग्राम सोशल मीडिया ॲप्स आहे त्याच्यावर चांगले कॉन्टेंट पण येतात आणि खराब, जसे तुम्ही पाहणार तसे तुम्हाला कॉन्टेंट जो आहे तो इंस्टाग्रामचा अल्गोरिदम जो आहे तो सजेस्ट करतो। जसे तुम्ही जर तुमच्याकडे चांगले कॉन्टेंट तुम्ही पाहत असाल तर चांगलेच कॉन्टेंट येणार। आणि इंस्टाग्रामवर कसं आहे म्हणजे की
जे काही लहान लहान न्यूज पण राहतात ते पण माहीत चालते. आणि मला सुद्धा जे हे आता घडलं नेपाळमध्ये हे सुद्धा मला इंस्टाग्रामनंच कळालं आहे. तर माझं असं म्हणणं आहे की काही प्रमाणात इंस्टाग्राम चांगला पण आहे आणि काही प्रमाणात वाईट पण आहे, पण हे आपल्यावर आहे की आपण कसं यूज करतो त्याला. सोशल ऍप्सच्या माध्यमातून असं म्हणतात की आपली माहिती लीक होते, तर याच्याबद्दल तुम्हाला काही आयडिया आहे? माहिती लीक होते आणि ती आपल्याला आजकाल असे सायबर क्राईम खूप जास्त वाढलेले आहेत. तर ती OTP मुळे, फ्रॉड कॉल्स किंवा लिंकमुळे असे होत असते, तर ते नाही झालं पाहिजे. तर जसं गव्हर्नमेंट प्रत्येक गोष्टीवर ऍक्शन घेत असते, तर त्यांनी आपण गोष्टीवर ऍक्शन घ्यावं असं मला वाटतंय. असं म्हटलं जाते की तरुण हा मोबाईल नाही वापरत, मोबाईल तरुणांना वापरायला लागलेला आहे. हे काही सत्य आहे? याच्याबद्दल काही बोलू शकता? हे काही प्रमाणात तर सत्य पण आहे. बिकॉज हे आपली डे टू डे लाईफचा हा झाला. म्हणजे मी स्वतः आता जे पहिले कसं होतं की आपण सकाळी उठलो, सकाळी सगळ्यात पहिले न्यूजपेपर येत होता, आपण तो वाचत होतो. पण आता कसं आहे, आता सगळ्यात पहिले उठलो, आपण तोंड पण नाही धुवत प्रॉपरली ना, सगळ्यात पहिले आपल्या हातात येते फोन आणि आपण त्याच्यावर जे आपले नोटिफिकेशन्स आहे ते पाहतो. कोणी मला मेसेज केला, का घडलं डे टू डे लाईफ मध्ये आपण. तर हा एक मोठा मुद्दा पण उत्पन्न होऊ शकतो. तुम्ही एक मुलगी म्हणून तुमचं इंस्टाग्राम प्रोफाईल म्हणा, फेसबुक प्रोफाइल म्हणा, हे तुम्ही प्रायव्हेट ठेवलं की ओपन ठेवलेलं आहे? माझं पॅशन ॲज अ मी मॉडेल आहे, तर माझं मॉडेलिंग थ्रू माझं एक अकाउंट प्रायव्हेट आहे आणि एक अकाउंट पब्लिक आहे, ज्या थ्रू मी ग्रो करत आहे आणि मला ऍक्टिव्ह भेटत आहे. अशी काही भीती नाही वाटत का की आपले फोटोज सेव्ह करत असेल किंवा एडिट करत असेल? भीती असतं, पण ते म्हणजे व्हेरिफिकेशन वगैरे, फॅक्टर्स व्हेरिफिकेशन वगैरे आहे. आणि एक आहे की सायबर सिक्युरिटी आपल्याकडे आहे. तर अगर काही असं झालं माझ्याकडे, तर मी डायरेक्ट 1930 हा नंबर एक आहे सायबर सिक्युरिटीचा, त्याला मी कॉन्टॅक्ट करू शकते आणि माझे जे पण प्रॉब्लेम आहे त्याच्यावर थ्रू सॉल्व्ह होऊ शकते. एक तरुण म्हणून, तरुण पिढी म्हणून तुम्ही आता अंदाजे 4 ते 5 तास रोज मोबाईल मध्ये घालवतात, तर तुम्हाला असं वाटत नाही का की हा व्यर्थ वेळ चाललाय म्हणून? ते कंडिशन डिपेंड करतो, आम्ही कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये यूज करतो त्याच्यावर. अगर आम्ही आमचा अभ्यासला इफेक्ट होता तर ते खूप खराब गोष्ट आहे. अगर आम्ही त्या अभ्यासाबद्दल करत होतो तर काही जास्त प्रॉब्लेम नाही, म्हणजे काही शिकायला भेटत नाही. वेळा होते म्हणजे जर आम्ही अभ्यास करायला बसलो तर काय होते, एखादा नोटिफिकेशन आला, त्याच वेळी आम्ही जे आमचा माइंड डायव्हर्ट होऊन त्या ऍपवर चालला जातो आणि मग त्याच्यामुळे फारसा आमचा टाइम जो आहे तो पण वेस्ट होतो. बट थोड्या वेळानंतर जर आपल्याला कळाला तर तेव्हा आम्हाला समजते की नाही, आपला टाइम कुठं ना कुठे वेस्ट होत आहे. तर हे पण एक प्रॉब्लेम आहे सोशल मीडिया ऍपची. सडनली जर तुमचं इंस्टाग्राम अकाउंटच बंद केलं, अकाउंट म्हटल्यापेक्षा ऍपच जर सरकारने बंद केला, तर याचा असर तुमच्यावर कसा होऊ शकतो? हा, माझं एकदम ऍज अ मॉडेल माझा ग्रोथ बंद होऊन जाईल, तर मला थोडंसं वाटेल की डिप्रेस होणार की एकदम काय झालं. आणि माझा कारण ग्रोथ आहे, मला त्याच्या थ्रू फायनान्शियली सपोर्ट भेटत आहे, तर मग मला थोडंसं वाटणार. पण एका पॉइंट नंतर त्या म्हणजे याच्या थ्रू आपण चाललो जाऊ की हा ठीक आहे बंद झाला आहे, तर आता रेग्युलर आपलं जे शेड्यूल चालू आहे त्या शेड्यूल मध्ये अगर आपण चाललं जाऊ तर मग काही वाटणार नाही. सोशल मीडियाच्या थ्रू बरेचसे लोक स्टार बनलेले आहेत, आपण बघितलेच असतात, फार मोठे मोठे झालेले आहेत. तर तुम्हाला कधी असं वाटलं का की आपण सोशल मीडिया यूज करून स्वतःची अशी काही डेव्हलपमेंट केली पाहिजे म्हणून? असं वाटलं, खूप वेळेस वाटते की आपण मी सुरू करावा, पण कंडिशन अशी राहते की आपण कधी कधी नाही करू शकत. आता मला पण एक वेळेस असं बनायचं होतं, मला पण एक नॅशनल प्लेअर बनायचं होतं, स्पोर्ट्स मध्ये जायचं होतं, ऑनलाईन गेम्स मध्ये जायचं होतं. मी घरी म्हटलं कोविडच्या वेळेस की मम्मी मला थोडा नवीन फोन पाहिजे, मला टीम अप्रोच करता, मला तिथे जायचं आहे करून. बट तेव्हा त्यांनी नाही म्हटलं. अजून मला ते वाटते की त्या टाइमवरती माझ्याकडे अपॉर्च्युनिटी होती, बट तेव्हा ते गेली. बट आता त्यासाठी काही करता नाही येत. आता जे माझ्याकडे आहे मला ते करावं लागेल. अजून आता जो कंडिशन आहे माझी, मी पेपरमध्ये फेल पण चालू, इंस्टाग्राम वगैरे चालत होतो, दिवसभर टाइमपास करत होतो. पण आता असं वाटतं की नाही, आता थोडंसं पहिले डिग्री घेऊन टाकायची, एक सेटलमेंट राहते, तो एक सेकंडरी ऑप्शन राहते आपल्यासाठी. अगर एज्युकेशन कम्प्लीट झाला, आपलं एक डिग्री राहिली, तर मग आपण कॉन्टेंट क्रिएटर सुरू करू शकतो. त्याला ॲज अ पार्ट टाइम ठेवू शकतो, ॲज अ फन, ॲज अ हॉबी ठेवू शकतो. बट पूर्ण त्याच्या डायव्हर्ट होणं, सगळं सोडणं, जे घरवाल्यांना सोडून देणं, अभ्यास सोडणं, मित्र सोडणं, ते सगळं चांगली गोष्ट नाही आहे. सोशल मीडियाचे जे ऍप्स आहेत याच्यावरून बरेचसे केसेस आतापर्यंत घडलेले आहेत की मुलींना ब्लॅकमेल केल्या जाते, टॉर्चर केलं जाते, पैशांची मागणी केली जाते किंवा अदर काही मागणी केली जाते. या प्रेशरमध्ये येऊन मुली आत्महत्याला प्रवृत्त होतात. तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं असं म्हणणं आहे, यामध्ये चुकी मुलींची आहे. आपण नेहमी असं करत असतो की आपल्यासोबत जेव्हा हे सगळं होते, आपण भिवून सुद्धा ती गोष्ट आपल्या पेरेंट्सशी लपवतो. पण असं नाही करायला पाहिजे. आपण ही जर गोष्ट आपल्या पेरेंट्सला सांगितली तर आपल्याला त्यांचा सपोर्ट मिळू शकतो. आपण लिगल ऍक्शन बद्दल काही करू शकतो. त्याच्यासाठी मुलींनी स्ट्रॉंग राहावं. त्यांनी आपलं मेंटल जो स्टेटमेंट आहे ते स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे आणि न भीता ऍक्शन घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे हे सर्व कमी होईल. जेवढं मुली लपवत जाणार तेवढे हे सर्व प्रकरण वाढत जाईल.
तर मुलींनी स्ट्रॉंग राहायला पाहिजे आणि प्रॉब्लेम घरच्यांसोबत शेअर आणि डिस्कस केला पाहिजे, त्यामुळे आपल्याला काहीतरी मिळेल रस्ता असं मला वाटतं. जसं युट्यूब आणि इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर एक कंटेंट क्रिएटर म्हणून आजकाल ट्रेंड चालू आहे. म्हणजे आधी लोक विचारायचे मुलगा काय करतो, मुलगी काय करतो, इंजिनियर आहे, डॉक्टर असे बोलायचे. आजकाल म्हणतात की कंटेंट क्रिएटर आहे. तर तुम्हाला असं वाटते का की नुसतं ब्ल्यूटूथ भेटून काही 6 महिने 6 वर्षाची इन्कम घेऊन तुमचं आयुष्य पुढे याच्यावर चालणार आहे? नाही, ते तर नाही होऊ शकणार. कारण की जेव्हापर्यंत आपला समजा आता मी एक फिटनेस इन्फ्लुएन्सर म्हणून जर मी राहिलो तर ते काही काळापर्यंत असणार. ते जेव्हा जर समजा मी जिम बंद केला तर माझं ते पूर्ण कोलॅप्स होऊन जाणार. तर ते कॉन्टेंट क्रिएटर ॲज अ करिअर हे काही प्रमाणात चांगलं आहे, बट एका प्रमाणात म्हटलं तर काही ना काही याच्यामध्ये याचे नुकसान पण आहेत. की जर आपण हे स्टार्ट केलं तर आपल्याला पूर्ण फोकस जर आहे त्याच्याकडे दिला पाहिजे आणि कुठे ना कुठे आपला जो एज्युकेशन आहे त्याच्यावर पण अफेक्ट पडतो असं मला वाटते. दुसरी गोष्ट अशी बघण्यात येते की आजची जी पिढी आहे ज्याला जेनझी म्हणून बोललं जाते, या पिढींचे जर आपण पोस्ट बघितले, रील्स बघितल्या तर हे आधीच्या पिढीच्या एकदम विरोधात दिसतात. स्वतःचे व्ह्यूज वाढवायला, लाईक्स वाढवायला ते कुठल्याही स्तराला उतरतात. तर याच्याबद्दल तुमच्या पिढीचं काय मत राहू शकते? मला असं वाटतं की आजकाल जे पूर्ण जग झालंय ते सगळं कॉम्पिटिशनमुळे झालंय. तर आजकाल कॉम्पिटिशनला कमी फोकस करून रील्स वगैरे बनवणं, हे कॉन्टेंट बनवणं, त्याच्यामुळे त्यांना जास्त व्ह्यूज मिळतात आणि व्ह्यूज जास्त झाल्यामुळे मग त्यांना ब्लूटिक वगैरे येतं, मग पैसे वगैरे ग्रांट होतं. तर त्याच्यामुळे जी जेनझी जनरेशन आहे ती कंटेंट क्रिएटिव्हकडे जास्त हे होते. तर ते नाही केलं पाहिजे जास्त तरी. ही जी चर्चा सध्या चालू आहे ही जेनझींच्या रिलेटेड सुरू आहे, पण याच ॲप बंदीचं जे समजा केलं सरकारने ते याचे जे सिनियर सिटीजन्स आहेत किंवा मिडल एज ग्रुप आहे यांच्यावर काही असर होऊ शकेल असं काही वाटतं का तुम्हाला? होऊ शकते, कारण की त्यांना सवय झाली आहे. ते आजकाल न्यूजपेपर्सवरून फोनवरती स्टेटस चेक करतात. खूपशे वर्षे 90sचे लोक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप वापरतात, त्यांनाही थोडाफार तर फरक पडत, पण जे आधीची लाईफ होती ते बघून ते मॅनेज करून घेईन. पण आमच्यावरती जास्त पडेल कारण का आम्ही आधीपासून तेच वापरत आहोत. जसे आपण आधी मला बोललात की कंटेंट क्रिएटिंग मध्ये मुलींना आपण लक्ष ठेवलं पाहिजे की ते कुठल्या लेवलला जातात. बऱ्याचशा घटना अशा घडतात जगामध्ये, भारतामध्ये म्हणा, कुठलं हत्याकांड म्हणा, कुठली मर्डर केस म्हणा, अशा टाइमला तुम्ही रस्त्यावर न उतरता व्हॉट्सअपला स्टेटस टाकता, कॅन्डल मार्च मध्ये सहभाग न घेता व्हॉट्सअपला कॅन्डल मार्चचे व्हिडिओज टाकतात. तर याच्याबद्दल तुमचं काय मत? हे चुकीचं आहे आणि हे सर्व दाखवायचं असते, बाकी मनातून कोणी काही करत नाही. कारण रस्त्याने तुमच्या समोर जर कोणत्या मुलीला कोणी छेडत आहे तर सगळे बसून व्हिडिओ काढतील, पण कोणी हेल्प करायला जात नाही. तर फक्त हा दिखावा आहे, मनातून कोणीच करत नाही. आणि जे मनातून करतात ना त्यांना कोणी सपोर्ट करत नाही. आणि यामध्ये सर्वात जे सपोर्ट नाही करत त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा हात आहे, कारण सगळं पैशासाठी असते आणि जे आहे ते गव्हर्नमेंट आपसातच त्यांचं सगळं चालू असते. फक्त आपल्याला दाखवायसाठी ते वेगवेगळे पार्टेशन असतात, बाकी रिअलमध्ये असं काहीच राहत नाही. आणि तुम्ही बोलले की व्हॉट्सअपला स्टेटस, तर ते पण एक टाईपचा दिखावाच आहे. कारण ज्याला मनातून वाटेल तो ऑफकोर्स काही ऍक्शन घेणार, स्टेटस नाही टाकणार, नाही कॅन्डल घेऊन निघणार. तर हे कॅन्डल घेऊन निघणं पण चुकीचं आहे. ऍक्शन घ्या. नुकतंच 15 ऑगस्ट झालं, 1 महिना आधी जवळपास प्रत्येक रील स्टार म्हणा, प्रत्येक रेग्युलर इंस्टाग्राम युजरला म्हणा, व्हॉट्सअप युजरला म्हणा, प्रत्येकाच्या याच्यावर आपल्याला स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा, तिरंगाचे स्टेटस प्लस त्यांचे स्वतः बनवलेले रील दिसल्या होत्या. ही भावना खरंच मनातून असते की व्ह्यूज साठी हे करतात? ऑब्विसली व्ह्यूज साठीच करतात, कारण कंटेंट क्रिएटिंग आहे तर व्ह्यूज साठीच करणार. कारण अगर जोपर्यंत तुम्हाला स्वतंत्र वाटत नाही की तुम्ही स्वतः स्वतंत्र आहात, तुम्ही स्वतंत्र आहात ना, कारण तुम्ही हेल्प नाही करत आहे कोणाला, तुम्ही मनापासून तुमचं काही हे नाही करत आहे, तुम्ही फक्त रील साठी करणार आहे, तर कसं तुमचं होणार आहे? मला एक सांगा, या जनरेशन मध्ये एक म्हणजे आपण म्हणू शकतो एक क्रेज आलेला आहे की काही पण झालं ना अपडेट करायचं सोशल मीडियावर, लाईक स्नॅपचॅट म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, फेसबुकवर म्हणा. तर हे तुमच्या प्रायव्हसी कन्सर्न म्हणजे तुम्हाला योग्य वाटते का हे करणे? हे सगळं म्हणजे हे म्हटलं तर एक प्रकारे लोकांना दाखवासाठी आहे की बघा मी हे सगळं टाकत आहो, मी इतका अवेअर आहो किंवा मला हे सगळं माहीत आहे. बट पाहायला गेलं त्याच्या मागचं त्यांना फक्त वरची जी माहिती राहते ते फक्त माहीत राहते, बट जे आतली काम माहीत आहे म्हणजे त्याची माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, ते आपल्याला फारशी कमीच माहीत राहते. पण हे सगळं जे स्टेटस वगैरे टाकणं, स्टोरीज टाकणं, हे सगळं म्हटलं तर हे फक्त लोकांना शो करण्यासाठी आहे की बघा मी असं आहे, मी तसं आहे. बट आणि याच्यामुळे जे सोशल मीडिया याच्यामुळे एक फेक फ्रेंड्सवाली जे एक गोष्ट आहे ते पण खूप वाढलेली आहे. आपण बघतो कोणाचे
10 हजार म्हणजे नाही पण म्हणा त्यातले 10 तरी कामात पडतात का? काही 10 तरी कामात नाही येत. अजून कोणाकोणाची जर नसली तरी पब्लिक अकाउंट नसून जर त्यांच्या प्रायव्हेट अकाउंट पण आहे त्याच्यावर त्यांचे 200-300 फ्रेंड राहतात प्रायव्हेट अकाउंटवर. बट पाहायला गेलं तर त्यांच्यासोबत म्हणजे 5 लोक तरी त्याच्यातले नाही दिसणार आपल्याला. तर फेक फ्रेंडची पण जे क्वालिटी म्हणा का गोष्ट म्हणा हे पण खूप वाढलेली आहे. जेवढे तुमच्या सोशल मीडियावर फॉलोअर्स आहेत, फ्रेंड्स आहेत, तेवढे तुमचे इन रियालिटी आहेत का? नाही, इन रियालिटी नाही आहे. काही मोजूनच आहे इन रिअल. फक्त ते फॉलोअर्स वगैरे जे असतात ज्यांना आवडतं आपलं कंटेंट वगैरे तेवढंच असतात, ते नाही आहे फ्रेंड्स. म्हणजे आता असं लक्षात येते की जर सोशल मीडिया बंद झालं तर तुम्हाला असर पडेल त्या गोष्टीचा, थोडा काही ना पण असर पडेल, पण याचा फायदा तुमच्या अभ्यासावर पडेल हे तुम्हाला वाटते का? ऑफकोर्स पडेल, कारण सोशल मीडिया मध्ये आपण जितका वेळ घालवतो तेवढा आपण त्याचं 20% अभ्यासाला देत नाही, कारण ते आपलं इतकं जास्त म्हणजे माइंडवर डिस्ट्रॅक्ट झालेलं आहे ते की त्याच्याशिवाय आपलं म्हणजे दिवसच पूर्ण होऊ शकत नाही. अशा प्रकारे आपण जाणून घेतलं तरुणांकडनं त्यांच्या प्रतिक्रिया ऐकून हे तर लक्षात आलेच की सोशल मीडिया ऍप्स हे दैनंदिन आयुष्यात किती गरजेचं आहे. देशोन्नतीसाठी मी अनिकेत, कॅमेरा पर्सन अपर्णा सोबत, नागपूर.